शाश्वत शेतीकरता सेंद्रिय शेती आता काळाची गरज बनली आहे. आत्मा प्रकल्प संचालक शिवाजी भांडवलकर. स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी तरी सेंद्रिय मालाचे उत्पादन घेतले पाहिजे, तरच आपले आरोग्य उत्तम राहील, असे प्रतिपादन आत्मा रायगड प्रकल्प संचालक शिवाजी भांडवलकर यांनी गोळेगणी तालुका पोलादपूर येथे केले. गोळेगणी तालुका पोलादपूर येथे जननी रामेश्वर शेतकरी गट पाहणी व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड आत्मा संचालक शिवाजी भांडवलकर, तालुका कृषी अधिकारी सूरज पाटील, शेतकरी गट अध्यक्ष प्रकाश मोरे, कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, कृषी सहाय्यक मनोज जाधव, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कपिल पाटील, कृषी मित्र नामदेव येरुणकर, ग्रामरोजगार सेवक शेखर येरुणकर, अनिकेत मोरे तसेच प्रगतिशील शेतकरी राजेंद्र दळवी, दीपक सुर्वे आदी शेतकरी उपस्थित होते. आत्मा प्रमुख प्रकल्प संचालक रायगड शिवाजी भांडवलकर यांनी पोलादपूर तालुक्यातील देवपूरवाडी येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गटातील प्रगतिशील शेतकरी संजय नाना पवार व ज्ञानेश्वर धोंडू पवार यांची सेंद्रिय हळद लागवड, नाचणी भात प्रात्यक्षिकाची पाहणी व मार्गदर्शन केले. परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती अंतर्गत स्थापित जननी रामेश्वर शेतकरी गट गोळेगणी पाहणी करून जीवामृत, बीजामृत, दर्शपर्णी अर्ककर्ता ड्रमचे वाटप केले. नामदेव दगडू येरुणकर, प्रकाश गोपाळ येरुणकर, अविनाश सखाराम येरुणकर, सागर गोपाळ मोरे यांनी तयार केलेल्या जलकुंड पाहणी करून त्यावर आधारित फळबाग लागवड व परसबागेतील भाजीपाला लागवड पाहणी केली. भांडवलकर यांनी राज्यामध्ये कीटकनाशकांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, ही आज काळाची गरज आहे. नागरिकांना देखील सेंद्रिय भाजीपाला व फळे सेवन करून त्याबाबत आग्रही असावे. शेतकऱ्यांकडे सेंद्रिय शेती उत्पादनांची मागणी वाढल्यास ते देखील सेंद्रिय शेतीकडे वळतील आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल. कार्यक्रमाची प्रस्तावना कपिल पाटील व सूत्रसंचालन व आभार कृषी सहाय्यक मनोज जाधव यांनी केले. महामुंबईसह प्रकाश कदम, पोलादपूर. बाबा हे काय बांध तयार केला हा पूर्ण सेंद्रिय असं तुम्ही छातीटोपरी सांगू शकत नाही, कारण तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट आहे. कुणीतरी त्याला प्रमाणित करावं लागतं की बाबा हे सेंद्रिय आहे. आता ही योजना आहे का नाही, ह्या योजनेमध्ये शासनानं ते पण अंतर्भूत केलेलं आहे. किंवा ही योजना ही 3 वर्ष राबवायची आपल्याला. आता गेल्या वर्षी योजना सुरू झालेली आहे, आता या वर्षी दुसरं वर्ष आहे. किंवा या ड्रममध्ये तुम्ही दशपर्णी अंतर, नंतर जीवामृत, बीजामृत असे हे जैविक औषध तयार करू शकता घरच्या घरी. आणि याचं प्रशिक्षण पण आमच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे. तर हे औषध तयार करून तुमची जी पिकं घेणार आहे तुम्ही सेंद्रियसाठी, तर त्या पिकावर हीच औषधं फवारायची, दुसरं औषध कुठलं फवारायचं नाही. आणि तुम्हाला खतं सुद्धा जी जैविक खतं आहेत का नाही, वापरलं का नाही, तर ते तुमचं शेत असलं जर सेंद्रिय तर ते तुमचा प्लॉट फेल करतात. मग तुम्हाला ते सर करावं लागते. परत इतरावरून पाणी येणार असते. जर त्या शेतकऱ्यानं जर तुम्ही खत वापरलं आणि ते जर पाणी तुमच्या शेतात आलं, तरी तुम्ही जर सेंद्रिय घेत असताना भाजीपाला काय, तरी ते सेंद्रिय म्हणून